हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण आलेलो आहोत हडसर फोर्टला. आत्ता आपण पोहोचलेलो आहोत हडसर बेस पॉईंटला. हडसर हा किल्ला जुन्नर तालुक्यामध्ये येतो. पुण्यापासून साधारणतः एक 90 किलोमीटरच्या अंतरावर हा किल्ला आहे. आणि आत्ता आपण जाणार आहोत राजमार्गाने. हडसर फोर्टला जाण्यासाठी दोन मुख्य वाटा आहेत. एक आहे जी खुंटेची वाट, ते आता पाऊस असल्या कारणाने खुंटेची वाट सध्या बंद आहे. सो आपण आज जाणार आहोत राजमार्गाने. सो आपण पाहूयात की आज आपला हा ट्रेक कसा होणार आहे. आत्ता आपण येऊन पोहोचलेलो आहोत हडसर गावामध्ये आणि या ठिकाणी आता आपण आपली गाडी पार्क करणार आहोत. वाटेने येताना आपल्याला रस्त्यामध्ये एक मोठंसं आंब्याचं झाड लागेल आणि त्या झाडाखाली इथे एक छोटंसं महादेवाचं मंदिर आहे. एक महादेवाची पिंड आहे. हे एक मार्क आहे, म्हणजे की आपण योग्य रस्त्यावर आहोत. आता आपण पोहोचलेलो आहोत हडसर किल्ल्याच्या पायथ्याशी. गाईज आता आम्ही हाफ पॅच पार केलेला आहे आणि हाफ नाही 30% केलाय आणि पूर्ण एकदम घाम झालाय. घाम काय धारा लागल्या तर घामाच्या घाम झालाय. हे बघा ट्रेकर मंडळी कसे दमलेले आहेत. गाईस पाहू शकता तुम्ही इथून किती सुंदर नजारे दिसत आहेत. अजून वरती जायचंय. हळूहळू
आपल्याला थोडासा इथून दिसायला लागले आता, तुम्ही पाहू शकता. आणि हे बघा काय नजारा आहे. वाव. आपल्याला गडाचा पायथा थोडासा दिसायला लागलाय. आहा. पाहू शकता तुम्ही इथून पायऱ्या स्टार्ट झालेल्या आहेत. आपल्याला इथे समोर जायचंय. हा इथून पूर्ण पायऱ्यांचा पॅच आहे. तर चला आपण सुरुवात करूया. डोरामे ये हडोरा में आपने पुल देखा कहाँ है? अच्छा मेरी बाजू में है. हाँ ते कार्टून कितने हैं? 3 है. गाइस पाणी दे थोडा वेळ. ती पण संपली ना. तोंड पसायचं असलं एक घोट प्या. तिखट नको लाव त्याला. मला चाल. काय परमिशन घ्यायची एवढं आहे. इथे बसण्यासाठी एकदम छान अशी जागा भेटलेली. आपण इथे जरा वेळ विश्रांती करूया, थोडंसं काहीतरी खाऊया, पाणी पिऊया आणि मग नंतर पुढे जाऊया. ओके. गाईज आता आपण पोहोचलेलो आहोत गडाच्या मेन दरवाजासमोर. हे चालू. इथे तुम्ही समोर पाहू शकता बोर्ड लावलेला आहे. इथे पूर्ण मॅप आहे. आपण आलेलो आहोत पेठेची वाडी राजमार्गद्वारे. इथे महादरवाजा आहे, नंतर कमानी टाका आहे, वाड्याचे अवशेष, शिव मंदिर, तलाव, शिवलिंग, ऐतिहासिक वास्तू, वेताळ, हे सगळं
इथे बोर्डवरती दिलेलं आहे. आता आपण पोहोचलेलो आहोत महादरवाजेजवळ. बघू शकता तुम्ही. पुढे चालत गेल्यानंतर आपल्याला अजून एक दुसरा दरवाजा लागतो. इथे तुम्ही बघू शकता तुम्ही दरवाजावरती कसे खिळे खिळे आहेत. आपण किल्ल्यावरती एंट्री केलेली आता आणि इथे आल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे राजमुद्रा आहे. स्थापना कशामार्फत झालेली इथे काय मेन्शन केलेलं नाहीये, पण जापान ग्रुपने या महाराष्ट्र गव्हर्नमेंटने हे काम एकदम छान केलेले. तुम्ही पाहू शकता या इथे महाराजांची राजमुद्रा आहे. प्राऊड मोमेंट. हां, चपाती भाजी आणि इथे आता आम्ही जेवण करणार आहे. जेवण करून आम्ही पुढे प्रस्थान करू. गड एक्सप्लोर करू. या दोनच ओरिजिनल, तो डुप्लिकेट आहे. काठी घ्या आपल्याला. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये युद्धामध्ये वापरल्या गेलेल्या या तोफ इथे ठेवलेल्या आहेत. इथे बघू शकता तुम्ही 1, 2 आणि 3 अशा 3 तोफ इथे ठेवलेल्या आहेत. हे पाहू शकता तुम्ही. या ठिकाणी हे कमानी टाक आहे. धान्य कोठार डाव्या साईडला आहे आणि शिव मंदिर उजव्या साईडला आहे. आपण पहिल्यांदा धान्य कोठार पाहूया. अतिशय छान वातावरण झालंय इथे. एकदम थंडगार वारा. मागच्या साईडला जे तलाव आहे हा गोड पाण्याचा तलाव आहे. पिण्यासाठी या पाण्याचा वापर करू शकता, पण आता तुम्ही पाहू शकता की याच्यावरती पूर्ण शेवाळ आलेले. थंडगार हवा येते. वाह हा हा, क्या बात है.
खूप छान दिसत आहेत ही फुले. किती सुंदर वातावरण झालेले आणि हे दृश्य बघा. वाव, सो ब्युटिफुल. आपण पोहोचलेलो आहोत धान्य कोठारमध्ये. हे जे आहे पूर्ण एका दगडामध्ये पूर्ण हे कोरलेले आहे. आपण पहिल्यांदा हे समोरचं पाहूया. आतमध्ये पूर्ण अंधार आहे. या ठिकाणी हे असं एवढं कोरलेलं आहे. त्यानंतर एकदम मोठी अशी रूम आहे इथे. तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी इथे अजून एक रूम आहे. पूर्ण डोंगर असा कोरून ही रूम बनवलेली आहे. ऍक्च्युली कोठार आहे हे धान्याचं. रूम म्हणण्यापेक्षा आपण कोठार म्हणू शकतो. इथे हे असं पार्टिशन केलेलं आहे आणि या साईडला एक दुसरं कोठार आहे. म्हणजे या ठिकाणी गहू ठेवायची, त्या ठिकाणी बाजरी ठेवायची, असं कदाचित असू शकतं. हे पूर्ण दगड असा छानून काढलेला आहे. प्राचीन टेक्नॉलॉजी. इथून समोर आतमध्ये आल्यानंतर या ठिकाणी उजव्या साईडला इथे अशी बसण्याची व्यवस्था आहे आणि या ठिकाणी ते एक इकडे लाईट दाखवा. इथे एक समोर मोठी रूम आहे. इथे अशाच प्रकारच्या 2 रूम आहेत. बस म्हटलं काय दिसणार हे तिकडं बाहेर. अच्छा, पलीकडे का? ठीक आहे. इथे पण सेम त्याच प्रकारचे रूम आहे आणि इथे पण एक कोठा आहे. इथे दाखवा. इथे जाते या ठिकाणी अशा पायऱ्या दिलेल्या आहेत. रिनोव्हेशनचं काम चालू. रिनोव्हेशनचं काम चालू कदाचित.
धान्य कोठाराच्या इथून उजव्या साईडने थोडंसं पुढे चालत गेल्यानंतर आपल्याला हे शिव मंदिर दिसून येते. पावसाला सुरुवात झालेली आणि आता आपण किल्ला पाहून खाली उतरायला सुरुवात केलेली आहे. आता आम्ही चाललेलो आहोत खाली आणि खूप जोराचा वारा येतोय. पाऊस पण येतोय. एकदम स्ट्रेट पायऱ्यात, त्यामुळे उतरायला जास्त त्रास होतोय. इथून हळूच या. एक मिनिट. सबसे आसान तरीका, नीचे बैठ जाओ. अशा प्रकारे रिस्कीवाला पॅच आम्ही खाली उतरून आलेलो आहोत. आणि हे बघा, आमच्यासोबत एक जादू पण आहे. जादू, स्माइल प्लीज. लेकिन कोई भी जादू नहीं कर सकता क्या है खाते हो? दोस्तों. धूप. क्या खाते हो? धूप मन पानी. अशा प्रकारे हडसर फोर्ट आम्ही उतरून खाली आलेलो आहोत. पॉइंट आला.